मुख्यमंत्री साहेबांच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्ताने त्यांचं एक भाषण झालं. सन्माननीय फडणवीस साहेब बोलायला उठले. त्यांच्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये फक्त एकच मंत्र्यांचं नाव घेतलं, ते म्हणजे सन्माननीय साहेबांचा जीव हा मालवण तालुक्यावर आहे. हे तुम्हालाही किनारपट्टी कुठे असते, पण मालवणची किनारपट्टी ही राणेसाहेबांची लाडकी आहे. आणि आता तुमचा भाऊ वेगळे आमदार आहे. 20 मंत्री असल्यासारखं माझ्या पुरा मालवणमध्ये अपेक्षा नाही, तुला काय व्हायचं नाही. अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम घ्यायचा आपण ठरवत होतो आणि आपण सन्माननीय पालकमंत्री महोदयांना हा विषय जेव्हा कानावर घातला तेव्हा तुम्ही लगेच या कार्यक्रमाची तारीख दिली आहे, वेळ दिली आहे. तसा हा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या ज्या 35 परवानग्या आहेत अनेक दिवसांपासून मला असं वाटतं जेव्हा ह्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून तुम्ही लागलेले होते तेव्हा तुम्ही मागणी होती, पण मी तुमच्या माध्यमातूनच पूर्ण व्हायची होती आणि म्हणून आज ती पूर्ण होताना अनेक लोक समाधानी आहेत. तुम्हाला माहिती आहे तुमच्याही मतदारसंघामध्ये मच्छीमार समाज आहे, मच्छीमार बांधव साहेब, अनेक प्रश्न या किनारपट्टीचे आहेत. मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, तुमच्याही भागामध्ये किनारपट्टी आहे. आज पर्यटनाच्या माध्यमातून मला ही गोष्ट या सभागृहाला सांगण्याचा आनंद होतो की साहेबांच्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्ताने त्यांचं एक भाषण झालं. सन्माननीय फडणवीस साहेब बोलायला उठले. त्यांच्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये फक्त एकच मंत्र्यांचं नाव घेतलं, ते म्हणजे सन्माननीय. त्यांच्या नुसतं कामाचा उल्लेख केला नाही तर त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आणि त्यांचं अभिनंदन देखील केलं. एकमेव मंत्री त्यांच्या भाषणामध्ये शेवटच्या आठवड्याचा प्रस्ताव जो असतो अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्यामध्ये खरोखरच तुम्ही जे काम या जिल्ह्यामध्ये करोडो रुपये, मला असं वाटतं देवटे साहेब आपण त्याचा उल्लेख केला, करोडो रुपये आपण या निमित्ताने इकडे आणताय. ते इम्प्लिमेंट झाले पाहिजे याच्यासाठी आपलं मॉनिटरिंग पण आपण करत आहे. मनापासून आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो आणि असं लक्ष आपण मालवणवर सातत्याने ठेवा अशी अपेक्षा देखील ठेवतो. कारण का राणेसाहेबांचा जीव हा मालवण तालुक्यावर आहे. हे तुम्हालाही किनारपट्टी कुठेही असते, पण मालवणची किनारपट्टी ही राणेसाहेबांची लाडकी आहे. आणि आता तुमचा भाऊ इकडे आमदार आहे. तुम्ही नेहमी सहकार्य करता. मी म्हणून अनेक वेळेला सांगतो की मला काय कुठली वेगळी स्वप्न नाही. 20 मंत्री असल्यासारखं माझ्या पुरा मालवणमध्ये अपेक्षा नाही, तुला काय व्हायचं नाही. पण आता मनोबल व्यक्त करतोच आहे, फक्त विषय अभ्यास पण करतो. साहेब, आपल्या या सभागृहामध्ये पण मी याचा उल्लेख केला होता. एनसीडीसीचा असेल किंवा मग आपला जो इंडस्ट्रियल रेट जो डिझेल आपल्याला मच्छीमारांना इकडे इंडस्ट्रियल रेट मिळतो, तो इंडस्ट्रियल रेट न मिळता आम्हाला तो रिटेलचा रेट मिळाला. कारण का बॅरेजचा रेट जेव्हा वाढतो आम्हाला इंडस्ट्रियल रेटच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांना तो महागाचा मिळतो. तो कधी कधी 153 रुपये वगैरे एकदम वरच्या सर्किटला असतो. रिटेल भाव मिळाला तर काय असतं, आमच्या कन्झम्पशनवर, तुम्हाला तो विषय चांगला माहिती आहे, कन्झम्पशनवर मच्छीमारांचं कन्झम्पशन म्हणून त्याने इंडस्ट्रियल रेट लावला जातो. एवढंच आहे. तर आमचा पालकमंत्री साहेबांना हा विषय चांगला माहिती आहे की आम्हाला जर तुम्ही रिटेलचा रेट लावला तर आमच्या मच्छीमारांना तो फार मोठा सोयीचा मार्ग उघडेल आणि ते तुम्हीच करू शकता. हे मी सभागृहात देखील बोलतो आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा वेगळी आहे. या मच्छीमार बांधवांचा फार मोठा प्रश्न हा आहे आणि एनसीडीसीचा प्रश्न. एनसीडीसी स्कीम बंद झाली आहे. एनसीडीसी स्कीम जी आता कोणच मला वाटत नाही देशामध्ये कुठे एनसीडीसी आहे, पण त्याचा कर्ज जो आहे तो अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांवर म्हणजे आमच्या मच्छीमारांवर दिसतो. एकदा कायम स्वरूपी एनसीडीसी स्कीम ही फक्त मच्छीमारांची नाही मला माहिती होती, पण जिथे जिथे एनसीडीसीचं कर्ज आहे
जो काही साठा एजन्सीचा आहे तो कायमस्वरूपी आम्हाला मच्छीमार त्याच्यातून वगळण्यात यावं ही मागणी या निमित्ताने सभागृहामध्ये करतो. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की आपल्यामुळे एक खरं तर जोरदार काळात पालकमंत्री साहेबांसाठी होऊन जाऊ द्या, कारण का कृषीचा दर्जा पहिले ऐकून घ्या. कृषीचा दर्जा इतक्या वर्षाची मागणी पालकमंत्री नितेश राणेंमुळे पूर्ण झाली आणि मच्छीमारीला म्हणजे मासेमारीला कृषीचा दर्जा मिळाला. तो सन्माननीय नितेश राणेंमुळे मिळाला. म्हणून तुमचे अभिनंदन करतो. आता मला पुढचा प्रस्ताव ठेवतो. जसं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, आमच्या मच्छीमार बांधवांना पण त्या चौकटीत घ्या आणि कर्जमाफी करून टाका सरकार. आणि एवढीच विनंती आपल्या समोर करतो. आकडा फार मोठा असला तरी आपण ते करू शकता. कॅबिनेट मध्ये जो पहिली मला वाटतं कॅबिनेट झाली, पहिल्या कॅबिनेट मध्ये सिंधुदुर्गाचं नाव पहिल्या कॅबिनेट मध्ये 1.5 वर्षापूर्वी हे तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळालं. त्या गोष्टीसाठी आणि जास्त नाही बोलतो. एक भाव दुसऱ्या भावाची किती हे करतोय म्हणजे भावही करतो ते जास्त कोणाने मानव म्हणजे चिकित्सक आहे. इकडे म्हणजे जगामध्ये काय चाललंय मला माहित नाही, पण यांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. मालवण म्हणजे अतिशय चिकित्सक तालुका. ज्या एका भावाने दुसऱ्या भावाची जरी जास्त प्रशंसा केली काहीतरी गडबड अशी कसलीच गडबड नाही त्यांच्या भाषेमध्ये सामंत साहेबांच्या. तर सांगायचं तात्पर्य एवढं, हे सगळं तुम्हाला सांगणं काय गरजेचं आहे, कारण का धोरण पॉलिसी आणि ही सगळी कामं सरकारी लेवलवर जेव्हा होत असतात आपल्याला त्यांची सगळीच माहिती नसते. आपल्यापर्यंत ते कोण पोहोचवत नसतं. काही म्हणजे पत्रकार बांधवांनी ती सगळी माहिती खरं तर कलेक्शन करून लोकांपर्यंत ती पोहोचवायला पाहिजे होती. पण आज आम्हाला देवळे साहेबांना उठून ते बोलवायला लागलं, त्यांना सांगावं लागलं की तुम्ही बोला, म्हणजे लोकांना कळेल की किती पैसे किती पैशाचा साठा पहिल्यांदा आपल्या या मालवणला आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुमच्या समोर मी केला. आपल्या या प्रवासी मुलींना हा जो प्रमाणपत्र आणि हा जो आपण परवानगी देत आहे त्यासाठी तुमचं कौतुकच आहे. पण हा सगळा पैशाचा साठा सगळी किनारपट्टी त्याचं सुशोभीकरण नाईडॅम बोर्ड आणि त्याचं जे काय छाप आहे ती आपल्या मालवणमध्ये अधिक वाढावी याच्यासाठी आपल्या समोर हे सगळे विषय मी ठेवले. लवकरात लवकर या सगळ्या विषयांचा तोडगा निघेल ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. परत एकदा मी पालकमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.